पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. देवाचे वचन आपल्या सर्वांना निरंतर आमंत्रण देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लोकांना आमंत्रण कधी देणार? साधारण तुम्ही तुमच्या घरी लोकांना आमंत्रण कधी देता? तुम्ही काहीतरी कार्यक्रम असतात किंवा मेजवानी असतात. हालेलुया. काहीतरी विशेष आहे, काहीतरी मेजवानी आहे किंवा विशेष काहीतरी आहे, तेव्हा परमेश्वर सुद्धा आपल्या आठवण करत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आज कोणतरी रिट्रीटला आलेले असताना देवाने हे संदेश दिले की त्यांच्या विषयी येशूने सांगितलं की तू सहज आलेले नाही, तुला आमंत्रण मिळालं म्हणून तू आलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या संबंधातील लोकांना कधी कधी खास आमंत्रण देऊन बोलवून आणताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आल्यानंतर तुझ्यासाठी काय नाही, तुझ्या म्हणून बोलणार नाही. हालेलुया. काहीतरी तयार करून ठेवूनच परमेश्वर कोणाला तरी आमंत्रण देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रभूने या गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहे. कसं प्रूव्ह केलेलं आहे? हालेलुया. शिष्य लोक येशूला भेटायला वर जाताना शिष्य यायचं अगोदरच येशूने पहिले ते भाकर मासली तयार करून ठेवलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लोक या येत आहे त्याचा अगोदर येशूने शिष्यांना बोललेलं आहे, लोक येत आहे, तुमचं काम आहे त्यांना खाण्यापिण्या बाकी होऊ द्या. हालेलुया. म्हणजे येशूने एक व्यवस्था अगोदर करून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण एक काम करूया, येशूला धन्यवाद देऊया. आम्हाला इथे तुम्ही बोलवलं, आमच्यासाठी तू काहीतरी तयार करून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते मिळवण्याचा पात्रता मात्र माझ्यामध्ये पाहिजे. हालेलुया. हालेलुया. या दिवसांमध्ये आपण वेळ घेऊन एक एक गोष्टीकडे ध्यान देऊ. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला हालेलुया. इब्रियरास लिहिलेले पत्र 4 अध्याय आज आपण उघडूया. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमंत्रण देणारा परमेश्वराचा आपल्याकडे असलेली एक अपेक्षा आहे. इब्रियरास पत्र 4 अध्यायातील 7वं वचन. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवितो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. हालेलुया. आज जर तुम्ही देवाचे वचन ऐकलं तर तुम्ही तुमचे मन कठीण करायचं नाही.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये एका बंधूने आज मला बोलले, फादर मी अमलासमध्ये पहिल्यांदा आलेला आहे, तर मी 50 रिट्रीट केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जीवनामध्ये 50 रिट्रीट त्या बंधूने केलं. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. तरी त्यांना आतून वाटते, मी 50 रिट्रीट केला तरी माझ्या जीवनामध्ये बदल का घडला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, आज जर तू देवाचे वचन ऐकलंस तर तुझे मन ते माझ्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. माझे मन केवढे मऊ करण्यासारखं आहे, तेवढे माझे मन मी मऊ केलं तर मला देवाच्या वाणी खरोखर ऐकायला मिळणार, त्याचा आतला अर्थ समजायला भेटणार. देवाच्या वचनाच्या संबंधातली एक गोष्ट असे आहे, कधी कधी खूप डोकवाले जे लोक आहेत त्यांना देवाचे काही वचन समजायला नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जास्त शाळा कॉलेज वगैरे केलेले नाही अशा काही लोक प्रवचन ऐकत आहेत तेव्हा मान हालवत बसलेले दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. मान हालवत बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा वैयक्तिक त्यांना भेटतो तेव्हा कळते त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. मी अनेक ठिकाणी पाहिलेले एक सत्य आहे, काही लोक छोटा मोठा सर्व प्रश्नाला बरोबर उत्तर देत बसतात. हालेलुया. प्रत्येक प्रश्नाला जे उत्तर देत आहे, हजारांनी लोक असेल तरी त्यामध्ये दोघे तिघे असेल, एक दोन असेल, त्यातील काही लोक जास्त कॉलेज वर काही केलेलं नाही तरी परमेश्वराचे वचन बरोबर त्यांना समजत आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराचा तुमच्याकडून आज एक अपेक्षा असे आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही देवाचे वचन ऐकला, वचन जर तुमच्या कानामध्ये आला तर तुम्ही मन कठीण नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मन कठीण कसे आपण करतो? देवाने एखाद्या गोष्टी आपल्याशी बोललं तर त्या गोष्टीवर एक पूर्ण विश्वास ठेवायला कधीतरी काही लोक कमी पडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विषयी तुमच्या देवाने तुम्हाला काहीतरी बोलले, हालेलुया, तर मन कठीण करण्याचं काम करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये कधीतरी इस्रायल लोकांनी हे मन कठीण करण्याचं काम केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर हालेलुया, आपण निर्गम ग्रंथामध्ये 16व्या अध्यायामध्ये पाहू शकतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे परमेश्वराने लोकांसाठी एक व्यवस्था केली आहे. प्रेज द लॉर्ड. लोक कुरकुर करतायत. आम्ही मिस्र देशामध्ये होतो, तिकडे आम्हाला मटण खायला भेटत होते, तिकडे कांदा होते, हे होते, ते होते. हालेलुया. या वाळवंटामध्ये आम्हाला काय भेटते? कुरकुर करणे
करण्याचं काम करताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचा आशीर्वाद लोक गमावून बसतात. पाठीमागचं कारण मन कठीण करणे आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. मी उमेद परेरा वसई गिरीजवरून मी माझ्या वडिलांच्या वतीने साक्ष देत आहे. 20 मार्चला वडिलांना अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि त्यांना मोशन व्हायला त्रास व्हायला लागला. त्याच्यातच 23 तारखेला त्यांची ब्लड शुगर लो झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरच्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की डॉक्टर म्हणाले त्यांना मोशनच्या जागेवर त्यांना ऑपरेशन करावं लागेल. तर त्याच वेळेला मी गिरीश फादरकडे आपला पवित्र शनिवार होता होली सॅटर्डे त्या दिवशी फोन लावला. फादरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच रात्री त्यांना चांगल्या प्रकारे मोशन त्यांचा क्लिअर झाला आणि डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन करावं लागेल. तर त्यांच्या पोटाची सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये आतड्याला आणि मोशनच्या जागेवर सुरू झालेली होती. तरी डॉक्टर म्हणाले आपण एंडोस्कॉपी करूया आणि कोलोनोस्कॉपी केल्यानंतर तो रिपोर्ट सगळा नॉर्मल आला. डॉक्टर म्हणाले त्यांना काही ऑपरेशनची गरज नाही, गोळ्याने ते बरे होतील आणि ते आता पूर्णपणे बरे झाले. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आई माऊलीला धन्यवाद देतो. आपल्यासाठी प्रार्थना करणारे आपले फादर सिस्टर या सर्वांसाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. थँक्यू. प्रभू तुम्हा बरोबर असो. परमेश्वराच्या कृपेने आपल्यामध्ये कोणाला तरी खूप एकदम केओस मधून जात आहे, एकदम कन्फ्युजन मधून जात आहे, काही आहे काही समजत नाही अशा एक स्थिती, छातीमध्ये दडदड होत आहे. हे जे परिस्थिती आहे अशा कंडिशन मधून जाणारा अनेक लोकांना पवित्र आत्मा आज पूर्ण सुटका देत आहे. मन स्थिर होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना मदत करत आहे. कितीही मोठा गोंधळ समोर आला तरी त्या गोंधळाला शांततेने तोंड द्यायला परमेश्वर त्यांना कृपा देत आहे. कोणाला तरी नाकपुड्याच्या एका बाजूने नाकाच्या संबंधामध्ये काहीतरी त्रास तक्रार होते, त्यातून येशू कुणाला तरी आता सुटका देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.